आणि असं वाटतं की कुठच्या तरी बाहेरच्या देशामध्ये चालू आहे ना. मला तर US मधल्या फॉस्टर सिटीची आठवण होते. छान जकूझी दिलेलं आहे आणि बघा एकदम नॅचरल सराउंडिंग. ऑरा रूमचा ऑराच वेगळा आहे आणि त्याच्याशिवाय इथलं फूड तर एकदमच ऑसम आहे. तर एक दिवस तुम्ही खोल समुद्रात जाऊ शकता डॉल्फिन बघायला, नंतर मग तुम्ही बॅक वॉटरची सफारी करू शकता. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आपण आलो आहोत कोकणातील लक्झरी पर्यटन एक्सपिरियन्स करायला. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट देवबाग येते आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता असा मस्त वुडन कॉटेजेसमधला माझा स्टे आहे आणि समोरच आहे ना ती कर्ली नदी. सो लाईफ इज ब्युटिफुल. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट आणि बघा या अशा बोटी लागलेल्या आहेत आणि अशी कर्ली नदी आणि तिकडे दूरवर बघा तुम्हाला दिसत आहेत मस्तपैकी माडाची झाडं आणि असं शांत शांत पाणी ज्याच्यामध्ये चालतात वॉटर स्पोर्ट्स. आता तर एक वॉटर स्पोर्ट्सची बोट तिकडे गेली, तुम्ही बघू शकता. आता बघा तिथे एक फॅमिली आणि ते बघा अशी मस्तपैकी झाडं आणि हा माझा स्टे आहे. इकडे माझी रूम आहे. ओके. आणि आता जसं आलो ना तसंच मला एक रॉयल ट्रीटमेंट मिळाली किंवा लक्झरी ट्रीटमेंट म्हणू शकता. जेव्हा सामान आलं त्यांना आपण एअरपोर्टवरती जशा ट्रॉल्या येतात ना तर ट्रॉली झाल्या आणि ट्रॉलीजमधून माझं सामान इथे आलं तर तुम्ही ते बघू शकता. आणि दिस इज माय रूम. ओके. सो इथे माझा स्टे आहे आजचा. सो अशा या सगळ्या वॉटर व्ह्यू रूम्स आहेत. ओके. सो या स्पेशल कॅटेगरीच्या रूम्स आहेत आणि तशाच एका रूम्समध्ये मी थांबलो आहे. सो तुम्ही माझा बेड बघू शकता आणि या बेडची सगळ्यात मोठी खासियत काय, ऑफकोर्स AC तर आहेच पण त्याच्याशिवाय असा समोरचा व्ह्यू. सकाळी उठल्या एवढं भारी वाटणार आहे ना. बघा ना या बोटी पण चालल्यात मस्तपैकी आणि आपण पण जायचं आहे बोट राईडला. पण सगळ्यात मला आवडला तो हा व्ह्यू. तर या रूम एक नंबर रूम. मी प्रेरणाला भरपूर मिस करतो आहे. प्रेरणा नाही आहे या ट्रिपमध्ये माझ्याबरोबर, पण दोन्ही प्रेरणांना पण मिस करतो आहे. म्हणजे प्रेरणा USची पण आणि प्रणय शनाया शीतल भाऊजी सगळ्यांना आई पप्पांना घेऊन आपण एकदा इकडे नक्की येऊया. आणि आता बघा माझं जेवणाचं ताट माझी वाट बघताय. बघा इकडे मस्तपैकी माझी सुरमई थाळी आहे आणि इकडे मस्तपैकी पापलेट फ्राय मागवलं. आता दाबून जेवायचं आपल्याला. तर या जेवायला बसूया मस्तपैकी. काय म्हणता. तर बघा आजच्या लंचची सेटिंग असं मस्तपैकी बाहेर बसलो आहे झाडाच्या सावलीत. मस्तपैकी छान म्युझिक चालू आहे आणि आतापैकी मस्तपैकी ते बसून आपण छानपैकी आपल्या या फिशच्या जेवणाचा आनंद घेऊया. आणि आता वेळ झाली आहे ती बोट राईडची. मस्तपैकी जेवलो आहे आणि जेवल्यानंतर ना आता निघालो होते एकदम सनसेट बोट राईडला. आणि इकडे आपल्यावर दादा आहेत आणि दादांनाच विचारूया की आपण काय काय बघणार आहोत ते. पण त्याच्या आधी ना आपण जिथे थांबलो आहे ते आपलं रिव्हर कोस्ट रिसॉर्ट दाखवतो. सो बघा आपलं रिव्हर कोस्ट रिसॉर्ट आणि आपली रूम ही इकडचीच आहे पहिलीवाली आणि तिकडे आपले अजून एक सबस्क्रायबर पण आहेत. ओके. आणि त्यांची पण आता बोट लागली आहे. तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, बोटीना डायरेक्ट या रिसॉर्टलाच लागतात. तर रिसॉर्टच्या बाजूनेच तुम्ही बोटमध्ये बसून ना पुढे इकडे संगमाकडे जाऊ शकता. संगम जवळच आहे इथून तो बघा. सो असं काहीचं आपलं लोकेशन आहे. एकदम भारी वाटतं ना. असं वाटतं की इधर स्वित्झर्लंडमध्ये आहोत नाही तर केरळामध्ये आहोत. ओके. सो आयडियल केरळा बॅकवॉटर. सो तसंच काहीच आहे. आणि या इकडे ऑराच्या रूम्स आहेत डावीकडे दिसत आहेत त्या आणि या इकडे डिलक्स सुपर डिलक्स रूम्स. ओके. सो बरंच मोठा रिसॉर्ट आहे आणि बरीच मोठी कॅपॅसिटी आहे. तर तुम्ही त्या डेस्टिनेशन वेडिंग पण करू शकता किंवा इव्हेंट्स पण बऱ्याचशा होऊ शकतात. ओके. कारण कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे. तर आता निघूया मोरेश्वरात आता. ओके चला आपण जाऊयात आता सनसेटला तिकडे संगम. सो बघा लाईफ इज ब्युटिफुल. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट भली मोठी बोट आहे. जवळजवळ 20ची कॅपॅसिटी आहे आणि हे इकडे बोगवे बीच ना. ओके. सो वेंगुर्ला तालुका येतो त्या बाजूला, त्या साईडला वेंगुर्ला तालुका. पण बघा ना सनसेट का भारी वाटतोय ना. सो असं मस्तपैकी जेवण झाल्यावरती अशी मस्तपैकी समुद्राची सफर सनसेट एन्जॉय करत करत मजा येणार आहे. बघा पॉईंट्स तर आहेत, सिगल आयलंड तर आहेच, पण संध्याकाळची वेळ आहे तर त्याच्यावेळी मेजरली तर तुम्ही इकडे याल ना तर त्यावेळी तुम्ही आपला मस्तपैकी असा समुद्रातल्या बोटीमध्ये बसून जो सनसेट एन्जॉय करण्याची जी मुवमेंट आहे आणि तिकडे जे असं गोलाकार बेटासारखं दिसत आहे ना तर ते आहे आपलं देवबाग आणि तिथेच आपलं रिव्हर कोस्ट आहे. तेरावडे गाव, नंतर पुढे कर्ली गाव आणि या प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा ना अशी समुद्राच्या बाजूलाच ना अशी खडकं आहेत, त्याच्यावरती मस्तपैकी अशी झाडं आहेत. मेजरली ना नारळाची झाडं आहेत. ते बघा तिकडे पण बघा असं मस्तपैकी दगडांचा कठडा बांधला आणि तिकडे छान अशी नारळाची झाडं आहेत आणि तिकडे येते ते सुनामी आयलंड आणि असा सनसेट आणि बॅकवॉटर पण एवढं सुंदर आहे ना. तुमच्याकडे ऑप्शन आहेत. जर तुम्ही ते 3-4 दिवस राहायला आलात ना तर एक दिवस तुम्ही खोल समुद्रात जाऊ शकता डॉल्फिन बघायला. नंतर मग तुम्ही बॅकवॉटरची सफारी करू शकता. बॅकवॉटरमध्ये पण बरंच बघण्यासारखं आहे. जर संध्याकाळचं ना मस्त थंडगार वातावरण होतं आणि त्यावेळी मग असं सनसेट एन्जॉय करता करता तुम्ही अशी बॅकवॉटरची सफर करू शकता. भारी मजा येते. काय म्हणता. पाण्यावरती तरंगती रेस्टॉरंट्स असं तुम्ही म्हणू शकता. छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत. स्पीड जेट बघा, नंतर असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. मारलाय त्यांनी इकडून पण जेटस्की येते वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स. छान बोट राईड झाली रामेश्वर दादांनी. जी बोट आता चालली आणि आता परत आलो आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त शांतता
आणि ते बघा नाही लहान लहान मुलं आहेत मस्तपैकी सायकलिंग करतात. छान सायकलिंगचा ट्रॅक बनवला आहे असा. आणि ते डॉल्फिन पण आहे, पण हा दुसरा डॉल्फिन आहे. ओके सो छान शांत वातावरण बघा, भारी ना. आणि तसं वाटतं की थोडंसं ड्रोन उडूया. सो बेस्ट ऑफ रिलॅक्सेशन. अशी काहीशी संध्याकाळची वेळ आहे आणि असं काहीचं ॲम्बियन्स आहे. काय भारी वातावरण आहे बघा ना, एकदम रिलॅक्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर एकदम असं रिलॅक्स करायचं असेल ना तर तुम्ही ते येऊ शकता. मोस्टली मी ते बघतो ना तर मोस्टली कपल्स आहेत किंवा फॅमिली ग्रुप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मस्तपैकी शांत एकदम असं वातावरणात मस्त एन्जॉय करतात सगळेजण. दुपारी थोडंफार काही जणांनी म्युझिक लावलेलं, पण आता तर मस्तपैकी रिलॅक्स. असं वाटतं आता इथून निघूत नाही, मस्तपैकी मनशांती करावी. बाकी इथे स्टेजचे बरेच ऑप्शन आहेत, पण ते मी तुम्हाला सकाळी दाखवेन. आता थोडा वेळ दुपारचं जेवण अजून संपलं नाही, जिभेवरतीच आहे. पण दुपार रात्रीचं जेवण आता थोड्याच वेळात मागवेन, नंतर दाखवेन. पण मस्तच वाटायला लागलं बघा ना, अशी काहीशी वेळ. आणि माय बेड आणि असं काहीसा समोरचा व्ह्यू भारी वाटतं ना. मस्तपैकी अशा बोटी समुद्रकिनारी लागलेल्या आहेत. सो बघा बोट राईड करून मी आता मस्तपैकी घरी आलो आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स केलं. आणि आता तुम्ही बघू शकता जेवण मागवलं रात्रीचं. प्रॉन्स थाळी बघा आली आहे. प्रॉन्स थाळीमध्ये प्रॉन्स बघा केवढे मोठे आहेत, एकदम बिग साईज प्रॉन्स दिलेले आहेत. मस्तपैकी चपाती आहे, राईस आहे, सार आहे आणि त्याच्याशिवाय इकडे प्रॉन्सचं पण सार देतात. आणि मी दुपारी तुम्हाला सांगायला विसरलो, जी सुरमई थाळी मी मागवलेली ना तर त्याच्यामध्ये तिसऱ्या पण होत्या आणि त्याच्याशिवाय प्रॉन्सचा रस्सा पण होता विथ प्रॉन्स. ओके सो इकडे तुम्ही जर जेवण मागवताय तुम्हाला चांगलीच क्वांटिटी मिळते. आता पण तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी प्रॉन्स फ्राय पण दिल्यात आणि ती प्रॉन्सची ग्रेव्ही पण आहे आणि इकडे सोलकढी पण आहे. आणि त्याच्याशिवाय सगळ्यात माझी आवडती डिश ते म्हणजे तिसऱ्या मसाला. आणि तिसऱ्या मसाला बघा, फक्त मी असं प्रेझेंटेशन तिसऱ्या मसाल्याचं आतापर्यंत कधीच बघितलं नव्हतं. भरपूर तिसऱ्या मसाला मस्तपैकी त्यांनी गार्निशिंग करून दिलेलं आहे. टोमॅटो आहे, मिरची आहे, वरतून छान लिंबू पिळायचं आहे. एवढं टेस्टी लागणार ना. ज्यांना पण कोल्ड्रिंकला आवडतं मी रेकमेंड करेन की तुम्ही इथे आलात तर तुम्ही हे तिसऱ्या मसाला तर नक्की ऑर्डर करा. बाकी इथे खेकडे वगैरे पण आहेत, पण खेकडे मी नेहमीच खातो त्याच्यामुळे मी आज ऑर्डर नाही केलेत. पण खेकडे पण छानच असतील. तसं तिसऱ्या त्यांनी एवढं छान दिलेलं आहे. आणि इकडे मस्तपैकी गरमागरम प्रॉन्स पण आहेत. तर या आता मी जरा जेवायला घेतो आणि भेटूया जेवल्यानंतर. आपल्याला जरा असं मस्तपैकी वॉकला पण जायचं आहे. सो शिंपल्या तर मस्त खाऊन झालं आणि शिंपल्या तर एवढ्या ऑसम होतं ना, पूर्ण प्लेट संपलेली आहे. दाखवलं तुम्हाला, थांबा. सो बघा ही अशी शिंपल्यांची प्लेट मस्तपैकी एकदम चापून मस्तपैकी सगळ्या आपल्या शिंपल्या संपलेल्या आहेत. आपली प्रॉन्स थाळीची आपली थाळी तर आहेच, पण त्याच्याबरोबर आता ना आपले जे शेफ होते ते त्यांनीच रेकमेंड केलं की मस्तपैकी खेकडा पण मागवा. तर आता मस्तपैकी खेकडा मसाला मागवला आहे बघा ना. आपल्या इकडे मस्तपैकी कर्ली खाडीतला जो खेकडा आहे एकदम भरलेला खेकडा, तर तो आता मागवला आहे. तर तो आता ब्रेक करायचा आहे आणि मस्तपैकी खायला घ्यायचा आहे. तर या खेकडा एन्जॉय करूया. सो बघा रात्रीची वेळ आहे आणि आता सगळे पर्यटक त्यांच्या रूममध्ये गेलेले आहेत. आणि हे बघा असं लाटांचा मस्त आवाज येतो आहे. म्हणजे मी रूममध्ये बसलो ना तेव्हा पण तो लाटांचा आवाज येत होता, म्हणून म्हटलं बाहेर येऊया आणि त्याला एक्सपिरियन्स करूया. एक वेगळंच वातावरण आहे. सो असा नाईटचा एक वेगळाच माहोल जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल ना तुम्ही नक्कीच येऊ शकता. रिव्हर कोस्ट देवबाग. तर बरीच रात्र झाली आहे, तर चला आता मस्त जरा गुडू पोहूया. सो शुभ सकाळ. बघा असा काहीचा व्ह्यू आहे विंडोमधून. तुम्हाला म्हटलेलं सकाळ एकदम ऑसम असणार आहे. त्याच्या छान बोटी लागल्या आहेत तिकडे बघा. ज्या पॅरासिलिंगच्या बोटी आहेत तर त्या पण आहेत तिकडे, वॉटर स्पोर्ट्सच्या बोटी. आणि तिकडे दूरवर सुनामी आयलंड आहे, तर तिकडे सगळे वॉटर स्पोर्ट्स चालतात. आणि सूर्य उगवला आहे त्यामुळे पाणी बघा काय चकाकतं आहे. आणि असं वाटतं की कुठच्या तरी बाहेरच्या देशामध्ये चालू आहे ना. मला तर US मधल्या फॉस्टर सिटीची आठवण होते, प्रेरणाच्या. सो तिथे पण असंच काहीचं वातावरण असायचं. सो बघा आहेत सगळे. आणि बघा छान इथे झोपाळा पण आहे, मस्त तुम्ही रिलॅक्स पण करू शकता. आता ते आपण आज करूया. आणि ब्रेकफास्ट आहे तिकडे आता बुफेमध्ये. सो आपण जाऊच आता ब्रेकफास्टला. पण मस्त सकाळी ना गुलाबी थंडी पडली आहे आणि बघा रास्ता अशी हवा सुटली आहे, त्यामुळे एकदमच भारी वाटतं आहे. तो प्रेरणाला भरपूर मिस करतो आहे. तिकडे बघा कर्मचारी त्यांनी सकाळी सकाळी साफसफाईला सुरुवात केली आहे त्यांच्या कामाला. आणि लहान मुलं बघा मस्तपैकी खेळतात पण आहे. वाळू म्हटले की लहान मुलांना खेळायला आवडतंच. तर ऑफकोर्स इथे वाळू आहे, छोटे छोटे झोपाळे आहेत बघा. तिकडे पण एक झोपाळा आहे आणि इकडे ना एक स्विमिंग पूल पण आहे. तर या तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवतो आणि आपण थोडं एक्सप्लोर पण करूया रिसॉर्ट आपलं. तो या रूम्स आहेत, मागे पण काही रूम्स आहेत
आणि प्रॉपर सायकलिंग ट्रॅक आहे, त्यामुळे इथे मस्तपैकी सायकलिंग करू शकता. अशी छान अशी फुलं आहेत बघा. आणि लिव्ह लव्ह अँड लाफ द रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. सो हे यांचं स्विमिंग पूल आहे. सो ॲक्च्युली बाजूच्या काही कॉटेजेसमध्ये लहान मुलं होती, ते इथे छानपैकी पोहत होते. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट बघा ना, काय छान पेंटिंग केलं आहे. म्हणजे बघा ना, असे झाडाला असे मुखवटे लावून ठेवले आहेत. का भारी वाटतात ना. वातावरणच एवढं प्लेझंट जायला आहे ना. काल रात्री पण भारी वाटत होतं आणि मुलांची तर मजाच आहे. तेव्हा शनायाची आठवण झाली. सो शनाया प्रणेश यांना पण एकदा घेऊन आलं पाहिजे. बघा ना काय भारी वाटतं. सो सकाळचं वातावरण तर बेस्ट वातावरण आहे ते. सो आय थिंक इथे मस्तपैकी बसायचं आणि असा या कोवळ्या उन्हांचा आनंद घ्यायचा. आणि ते बघा बोटी निघाल्या बोट सफरीसाठी. आणि आता मस्तपैकी फ्रेश झालो आहे आणि एवढं भारी वाटतं आहे ना. लिटरली समुद्रावरची गार थंड हवा अशी मस्तपैकी सगळीकडे. म्हणजे लिटरली तुम्ही बघू शकता छान वरती पानं वगैरे हलतात आणि एवढं ऑसम वातावरण आहे ना, इथून निघावंसंच वाटत नाही आहे. आणि निघायला तर वेळ आहे, पण आता लागली आहे ती भूक. ओके, सकाळचा ब्रेकफास्ट बुफे ब्रेकफास्ट असतो, तो कॉम्प्लिमेंटरी असतो. आपण तिकडे जाऊया आणि बघूया की कसं आहे आपला रिव्हर कोस्टचा ब्रेकफास्ट. सो माझा स्टे आणि ऑफकोर्स सो बोटिंग माझा स्टे आणि येऊन थोड्या वेळानंतर आपण थोडं रिलॅक्स पण करू मस्तपैकी. फळे वगैरे ते छानच आहेत. सो लास्ट टाइम आपण तिकडून गेलो, आता जरा इकडून फिरत जाऊया. बघा मुलं वगैरे मस्तपैकी रिलॅक्स करतात. काल इथे एक फॅमिली आलेली, त्यांनी तर भरपूरच एन्जॉय केलं. आणि ते तिथे ऑरा रूम्स आहेत, पण तिथे काही आपले सबस्क्रायबर्स आहेत ॲक्च्युली, ते तर ते ब्रेकफास्ट करतात. सो या आपण जाऊया आता ब्रेकफास्ट करायला. आपण अशा वॉटर व्ह्यू रूमच आहेत. लेट्स गो टू ब्रेकफास्ट. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. आणि इकडे सगळ्या सायकल्स आहेत बघा. सायकल चालवायची का? काल एवढं छान छान नॉनव्हेज खाल्लं आहे, तर आज मस्तपैकी सुरुवात करतो ती फ्रूट्सने. मस्तपैकी वॉटरमेलन आला आहे आणि असा व्ह्यू. ब्रेकफास्टसाठी अजून काय पाहिजे. हवा एवढी छान सुटली आहे ना. वाव, तुम्ही झाडाची पानं बघू शकता कशा हलत आहेत आणि त्या वडाच्या पारंब्या वगैरे पण. सो ही सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे की म्हणजे जी एक्झिस्टिंग झाडं होती, जुनी झाडं, तर ती रिव्हर कोस्टने छान मेंटेन केलेली आहेत. आणि त्याच्या आजूबाजूलाच मस्तपैकी असा हा रिव्हर कोस्टमधला जो स्टे आहे तर तो डिझाईन केलेला आहे. सो दॅट इज रिअली ऑसम. सो मी जरा वॉटरमेलन माझा ब्रेकफास्ट सुरू करतो. तो जसं तुम्हाला म्हटलं ब्रेकफास्ट इथे कॉम्प्लिमेंटरी असतो. आणि ब्रेकफास्टमध्ये व्हरायटी बघा फक्त इकडे. मस्तपैकी डबल एगचा हाफ फ्राय आला इकडे छानपैकी. ब्रेड जाम मस्तपैकी ते उपमा आहे. वॉटरमेलन तर तुम्हाला दाखवलं, त्याच्याशिवाय इथे छान आंबोळे आहेत. आणि इकडे साऊथ इंडियनमध्ये पण त्याचबरोबर तुम्हाला डोसा, सँडविच या सगळ्या गोष्टी मिळून जातात ब्रेकफास्टमध्ये. सो भरपूर व्हरायटी असते. सो यू कॅन एन्जॉय युअर ब्रेकफास्ट. आता जरा मी एन्जॉय करतो मस्तपैकी. इकडे बघा ना हाफ फ्राय का भारी वाटतं ना, तर या खायला घेऊया. सो ब्रेकफास्ट तर ऑसम होताच आणि एवढं व्हेरिएशन होतं ना, त्यामुळे छान पोट भरलेलं आहे. आणि या आता परत एकदा आपल्या रिव्हर कोस्टमधला आपला जो स्टे आहे तो मस्तपैकी एन्जॉय करूया. सो रिसेप्शनच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे. इथे ऑराच्या रूम्स आहेत, तर त्या मी तुम्हाला नंतर दाखवेनच. त्या सगळ्यात बेस्ट ऑफ रूम्स आहेत. आणि त्याच्याशिवाय बघा ना मस्त असे सगळे एंट्रन्स केले आहेत, सगळी छान फुलं आणि या सगळ्या रूम्स आहेत. जायचं तुला छोटंसं फंक्शन करायचं असेल ना, तरी खूप आयडियल डेस्टिनेशन आहे. डेस्टिनेशन वेडिंग. चांगला वॉकवे आहे. तो तुम्हाला सायकल चालवायची तर सायकल चालवू शकता, ॲज मस्त वॉक पण करू शकता, असा मॉर्निंग वॉक. सो मस्तपैकी असा व्ह्यू. आणि आता आपण बघायला आलो त्या ऑरा रूम्स. ओके, सो या स्पेशल रूम्स आहेत सगळ्यात आणि बेस्ट रूम म्हणू शकता तुम्ही रिव्हर कोस्टच्या. सो त्यांना असं बघा प्रायव्हेट सिटिंग वगैरे दिलेलं आहे छानपैकी. प्रायव्हेट गार्डन आहे. ओके, सो आपलेच एक सबस्क्रायबर आहे, पण ते पण आता इथे राहिलेत. आता मी तुम्हाला एक नवीन आता कस्टमर येत आहेत, तर त्याच्या तिकडची ऑरा रूम दाखवतो. ऑरा रूम ऑसम आहे असं म्हणावं लागेल. सो असं काहीच याचा एंट्रन्स आहे. सो तुम्ही बघू शकता, भारी वाटतं ना एकदम असं. याचा बेस्ट पार्ट आहे तो म्हणजे याचा वॉशरूम. हा बघा, ते छान जकूझी दिलेलं आहे आणि बघा एकदम नॅचरल सराउंडिंग. त्या मस्तपैकी अशी छान झाडं आहेत. सो स्पेशियस असा याचा वॉशरूम आहे. सो रूम बरोबर स्पेशल आहे. सो जर तुमच्याकडे स्पेशल डे तुम्हाला सेलिब्रेट करायचा असेल, सो तुमचं वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, बड्डे आहे, सो तसं तुम्ही इथे स्पेंड करू शकता. आणि इथून असा तुम्ही छान व्ह्यू आहे डायरेक्ट रिव्हरचा, कर्ली रिव्हरचा. सो बेडमधूनच तुम्हाला असा व्ह्यू मिळून जातो. सो कसं वाटलं आपला हा रिव्हर कोस्ट देवबाग येथील लक्झरी स्टे. प्रेरणाला आणि पूर्ण फॅमिलीलाच भरपूर मिस केलं. म्हणजे ही अशी एक डेस्टिनेशन आहे ना, जिथे तुम्ही तुमच्या लव्ह वन बरोबर किंवा तुमच्या फॅमिली बरोबर येऊ शकता आणि मस्तपैकी शांत रम्य वातावरणात असं कर्ली नदीच्या सहवासातच मस्तपैकी तुम्ही देवबागमधल्या रिव्हर कोस्ट रिसॉर्टचा आनंद घेऊ शकता. स्टे तर ऑसम आहेच, सगळ्या फॅसिलिटीज तर तुम्ही बघितल्यात.
तुम्हाला हवं तर तुम्ही ऑरा रूम पण बुक करू शकता. ऑरा रूमचा ऑराच वेगळा आहे आणि त्याच्याशिवाय इथलं फूड तर एकदमच ऑसम आहे. काल दुपारी पण मी मस्तपैकी सुरमई फ्राय खाल्लं, पापलेट फ्राय खाल्लं, रात्री पण मस्त खेकड्या, तिसऱ्या, नंतर प्रॉन्स थाळी. तर जेवण मस्तच. ब्रेकफास्ट पण ऑसम होता आणि त्याच्याशिवाय तुम्हाला दूर कुठे जायची गरज नाही आहे. इथून जवळच सगळ्या मस्तपैकी बोट राईड चालू होता. तर इथूनच तुम्ही बोट राईडला संगम पॉईंटला किंवा डॉल्फिन राईडला किंवा स्कुबा डायव्हिंग करायला, वॉटर स्पोर्ट्स करायला तुम्ही इथूनच जाऊ शकता. सो 1 पॉईंट डेस्टिनेशन आहे, लक्झरी डेस्टिनेशन आहे आणि कोकणामध्ये अशा प्रकारचे रिसॉर्ट्स डेव्हलप होत आहे याचा मला तर खूप आनंद आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर देवबागला येत आहे तर आपल्या रिव्हर कोस्ट रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.